नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, कसे आहात? मजेत आहात ना? ज्ञानेश्वरी विद्या मंदिर या शैक्षणिक संकुलामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आपल्या ज्ञानेश्वरी विद्या मंदिर व स्वामी समर्थ ई लर्निंग या युट्यूब चॅनेल सबस्क्राईब केले का? जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या व सबस्क्राईब समोर जे नोटिफिकेशन आहे त्याला हिट करा, जेणेकरून आपल्या चॅनलवरती अपलोड होणारे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. आज आपण पाहणार आहोत अकबर बिरबलाच्या गोष्टीतल्या खजिन्यातली एक गोष्ट ही आहे, काहीतरी बदल झाला. काय नाव आहे गोष्टीचं? काहीतरी बदल झाला. तरी गोष्ट शेवटपर्यंत लक्ष देऊन ऐका. गोष्ट आवडली की गोष्टीला लाईक आणि शेअर करायला विसरू नका बरं का. चला पाहूयात. एकदा बिरबल खूप आजारी पडला, इतका की त्याला बसल्या जागेवर उठवत नव्हते. तो फक्त पलंगावर पडून होता. बिरबलाची ही अवस्था बादशाच्या कानावर आली. तेव्हा बिरबलाला भेटण्यासाठी बादशाह बिरबलाच्या घरी गेला. घरी गेल्यावर बादशाने बिरबलाशी बऱ्याच गप्पा मारल्या. या गप्पा मारताना बादशाला जाणवलं की बिरबलाचे शरीर जरी दुबळे झाले होते तरी त्याची बुद्धी मात्र पूर्वीसारखीच तल्लख आणि अष्टावधाने होती. तो बादशाची पूर्वीसारख्याच चतुराईने बोलत होता. गप्पा मारण्यात बराच वेळ गेल्यावर बिरबलाला लघुशंका लागली. आपल्या सेवकाच्या मदतीने बिरबल लघुशंकेसाठी बाहेर गेला. बिरबलाची बुद्धी आजारातही तल्लख आहे की नाही याची परीक्षा घेण्याचे बादशाने ठरवले. आपल्या हुजुराच्या मदतीने बादशाने बिरबलाच्या पलंगाच्या पायाखाली कागदाचे 4 कपटे ठेवले. लघुशंकेवरून परत आल्यावर बिरबल आपल्या पलंगावर चढून बसला. बादशाह पूर्वीसारखाच गप्पा मारित होता, तरीही बिरबलाचे मात्र गप्पात लक्ष नसल्याचे बादशाला जाणवले. बादशाने बिरबलाला विचारले, काय झालं बिरबल? तुला बरं वाटत नाही का? मला काही झालेलं नाही, बिरबल म्हणाला. पण इतक्यात या खोलीत काहीतरी बदल झालाय, एवढे मात्र नक्की. तुझी तब्येत ठीक नसल्यामुळे तुला भास होत असेल. बादशाने त्याची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. नाही सरकार, माझे शरीर थकले असले तरी बुद्धी शाबूत आहे, बिरबल सांगू लागला. एकतरी या पलंगाचे पाय तरी उंच झालेत किंवा खोलीचे छत्र खाली आहे. दोन्हींपैकी काय घडले ते परमेश्वरच जाणो. फक्त परमेश्वरच नाही तर मीही जाणतो, असे म्हणून बादशाह बिरबलाला सांगू लागला. तुझी परीक्षा घेण्यासाठी मी तुझ्या पलंगाच्या पायाखाली कागदाचे कपटे ठेवले होते. अशा आजारातही बिरबलाची बुद्धी साबूत आहे हे पाहून बादशाला समाधान वाटले. तात्पर्य, आपल्या भोवताली झालेला थोडासाही बदल बिरबलाच्या नजरेतून सुटत नव्हता. बिरबलाची सारासार विचार करू शकते इतकी प्रभावित आहे, म्हणूनच त्याला हरवणे कुणालाही शक्य झाले नाही. तर अशा प्रकारे अकबर बिरबलाच्या गोष्टीतल्या खजिन्यातील काहीतरी बदल झाला ही कथा संपलेली आहे. तुम्हाला आजची कथा आवडली का? कथा जर आवडली असेल तर कथेला जास्त शेअर करा. चॅनेलवर नवीन असेल चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.